नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील मृदा संपत्ती संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेली आहे. त्यामध्ये आपण ॲनिमेशनमधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आजच्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला नकाशा वेगवेगळ्या मातीच्या रंगाने भरलेला दिसेल. पण फक्त मातीचे नाव आणि रंग माहिती असणे गरजेचे नसते, कारण परीक्षेला मातीमध्ये असलेले गुणधर्म 4 मार्क्सला हमखास विचारले जातातच. महाराष्ट्राच्या मृदा संपत्ती सिरीजमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत काळ्या मृदेची, प्रिव्हियस इयरला विचारलेल्या प्रश्नांसोबत. भारतात काळ्या मातीने जवळजवळ संपूर्ण दख्खनचे पठार व्यापलेले आहे. भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर सुमारे 15% भाग काळ्या मातीने भरलेला नकाशात दिसून येईल. आणि जर राज्यांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रासोबत शेजारी राज्यात थोड्या थोड्या प्रमाणात सापडत असते काळी माती. गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगड यामधून सर्वात खोल काळी माती कुठे दिसेल आपल्याला, तर हे दख्खनचे पठार खूप नद्यांनी ओलांडलेले आहे. या नद्यांच्या खोऱ्यात खोल काळी माती दिसून येईल आणि दख्खनच्या पठाराच्या उत्तर पश्चिम भागात या मृदेची खोलता आपल्याला दिसून येईल. आपल्याला यामागचे कारण लक्षात येईलच जसे जसे आपण पुढे डिटेल बघत जाऊ. पण ते पाहण्या अगोदर मृदेची निर्मिती या पृथ्वीवर कशी झाली ते समजून घेऊयात. मातीच्या निर्मितीवर परिणाम करणारे 4 मूलभूत घटक आहेत. पहिला येतो मूळ खडक, पॅरेंट रॉक बोलतात याला. दुसरे प्रादेशिक हवामान. तिसरे येते जैविक सामग्री, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की वनस्पती आणि प्राणीजीव येतात. चौथा घटक आहे वेळ. यामध्ये आयोगाने जोड्या लावाला असा प्रश्न विचारलेला आहे. एका बाजूला हे 4 घटक आणि दुसऱ्या बाजूला माती निर्मितीमध्ये हे 4 घटक कसा हातभार लावतात याची योग्य जोडी लावायची आहे. मित्रांनो, हे 4 घटक तर माहिती झालेच, पण परीक्षेला यावरती गोंधळ टाकून प्रश्न कसा विचारतात ते बघूया. मृदा निर्मितीमध्ये या 4 घटकांपैकी निष्क्रिय घटक कोणता आहे? निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह फॅक्टर, किंवा अतिशय क्रियाशील घटक कोणता आहे, म्हणजेच काय तर ॲक्टिव्ह फॅक्टर, असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. आपल्याला हे तर समजलेच आहे की माती ही खडक म्हणजेच दगड, तसेच खनिजे, सेंद्रिय पदार्थ म्हणजेच ऑर्गॅनिक मटेरियल जे सजीव घटकांपासून, आणि वनस्पती प्राण्यांचे अवशेष जे कचरा होऊन कुजतात आणि तयार होतात. हे ह्युमस म्हणजे काय तर मातीतील बुरशी, ती कशी तयार होते सेंद्रिय पदार्थांपासून. हे लक्षात असू द्या मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये ह्युमसचे प्रमाण सारखे नसते. काळ्या मातीबद्दल बोलायचे झाल्यास खूप कमी प्रमाणात ह्युमस सापडून येईल, कारण ऑर्गॅनिक मटेरियल या मातीत कमी आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण हे आहे की माती निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा सक्रिय घटक आहे हवामान. यामध्ये असलेला तापमान आणि पर्यावरणातील ओलावा, वारा, प्रकाश हे घटक पिकांच्या लागवडीसाठी प्रभावित करत असतात. यावरून ठरवता येते की जमिनीवर आणि आत कोणत्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतील. आणि दुसरा सक्रिय घटक आहे वनस्पती आणि जीव. कशावरून तर ही लिंक कुठे लागते तर या सेंद्रिय पदार्थांपासून. निष्क्रिय घटक कोणते आहेत? यामध्ये येईल मूळ खडक, खनिजे, त्या प्रदेशातील जमिनीतील उंच संकल्पना आणि रचना. तिसरा निष्क्रिय घटक येतो वेळ. वेळ म्हणजेच काळ, ज्यामुळे मातीची जाडी आणि खोली बनते. आपण ज्या दख्खनच्या पठाराचा उल्लेख सुरुवातीला केला ते पठार बेसाल्टच्या खडकांनी बनलेले आहे. याचा पुरावा आपल्याला कुठे भेटेल तर लाखो वर्षापूर्वी उलगडलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून. या ज्वालामुखीतून लावा जेव्हा बाहेर पडला, हा वितळलेला लावा थंड होऊन हा लावा रस असा घट्ट झाला की त्यातून बेसाल्ट खडकाची निर्मिती झाली. काळा किंवा काळसर राखाडी रंगाचा असा हा खडक तयार झाला. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. परीक्षेला यावरती कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारला गेला आहे. अ आणि ब ही दोन्ही पण विधानं बरोबर आहेत. यामागचं कारण आपण आत्ताच बघितले. दख्खनचे पठार बेसाल्ट खडकापासून बनलेले असून खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेला लाव्हारसपासून झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्या मेन टॉपिकवर येऊया. या बेसाल्ट खडकापासून आपल्या महाराष्ट्राच्या शेतीवर कसा परिणाम झाला? काळी माती कशी तयार झाली असावी? खडकांच्या हवामानामुळे, ज्याला वेदरिंग बोलतात. हवामान, वेदरिंग म्हणजे नक्की काय? आपल्याला हे बोलता येईल की वातावरणातील ऊन, वारा, पाणी अशा नैसर्गिक हालचालींमुळे या बेसाल्टचा मोठा खडक म्हणजे ओरिजिनल पॅरेंट रॉकचे लहान दगडांमध्ये तुकडे झाले आणि या छोटे तुकडेमधून काळी माती तयार झाली. हा मेन्स पेपर 1ला समोरील प्रश्न विचारलेला.
हवामानाचे कोणते घटक पीक उत्पादन वा विविध पीक लागवड पद्धतीसाठी प्रमाणित करतात? उत्तर पर्याय क्रमांक 1. तापमान, ओलावा, वारा आणि प्रकाश. दख्खनच्या पठारावरील कोरड्या हवामानात बेसालच्या खडकाच्या हवामानामुळे काळी माती तयार होते आणि पश्चिम सह्याद्रीच्या दमट हवामानात त्याच बेसाल खडकाच्या हवामानामुळे लॅटेराइट म्हणजे जांभी माती तयार होते. जांभी मृदेची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या काळ्या जमिनीच्या मातीत आपल्याला खूप गुणधर्म बघायला भेटतील. ते एक एक करून डिटेलमध्ये बघूच. पण मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला हे माहिती आहे का, या दख्खनच्या पठारातील यातल्या एका भागाला महाराष्ट्र पठार म्हणून ओळखले जाते. दख्खनच्या या उत्तर पश्चिमी भागाला महाराष्ट्र पठार म्हणून ओळखले जाते. या पठाराची पश्चिम सीमा पश्चिम घाट आणि उत्तर सीमा तापी नदीला लागून आहे. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्रातील 90% क्षेत्र व्यापलेले आहे. कापूस हे काळ्या जमिनीत घेतले जाणारे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. या काळी कापूस मातीला रेगूर मृदा सुद्धा बोलले जाते. मित्रांनो, या मातीचा पहिला गुणधर्म आहे की या मातीचा काळा रंग आपल्याला जो दिसतो आहे कारण त्यात टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हा लोहाचा प्रकार दिसून येईल आणि मातीत असलेल्या सेंद्रिय पदार्थामुळे जमीन काळी आहे. महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा ही गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी आणि तापी नदीच्या खोऱ्यात आढळते. यामधून या मृदेची खोली किंवा जमिनीतील जाडी म्हणता येईल, ती खोली आपल्याला महाराष्ट्रामध्ये तापी नदी खोऱ्यामध्ये जास्त दिसून येईल. म्हणून या भागामध्ये आपल्याला केळीची पिके जास्त बघायला मिळतात. या सर्व नद्यांच्या असलेल्या उपनद्यांच्या खोऱ्यात सुद्धा आपल्याला काळी मृदा सापडून येईल. यामुळेच इथे दुसरा गुणधर्म लक्षात येईल की या नद्यांच्या खोऱ्यात मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात आहे. या मातीची जवळपास खोली 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाटा ओलांडल्यानंतरून विदर्भाकडे जात असताना या मृदेचा जो थर आहे त्याची खोली कमी कमी होत जाते. म्हणजे काय, तर दुसऱ्या शब्दात बोलायचे असल्यास या मृदेचे स्वरूप सगळीकडे सारखेच असते असे नाही. या थराची जाडी बदलत असते, तसे तसे या मातीचा रंग फिक्कट होताना दिसेल आपल्याला. यावरून तिसरा गुणधर्म लक्षात येईल की या काळ्या मृदेचे रंगानुसार वेगवेगळे प्रकार पडतात, जसे की खोल डार्क काळी मृदा, मध्यम काळी मृदा आणि उथळ काळी मृदा. नकाशात बघायला गेले तर दख्खन पठारावर पश्चिम भागात जास्त काळी कलरची माती दिसेल आणि पूर्व भागात विदर्भात फिक्कट राखाडी कलरची काळी माती दिसून येईल. अशा 2 प्रकारात ही मृदा आढळून येते. दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. पण याच्यामधूनच जर तुम्हाला सिंपल स्टेटमेंट जर विचारलं, महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये गेलो तर या मृदेचा रंग कसा होणार? डार्क होत जाणार. एक्झामच्या दृष्टीने स्टेटमेंट लक्षात ठेवा. मित्रांनो, चौथा गुणधर्म लक्षात ठेवण्यासारखा आहे की काळी मृदेसाठी लागणारा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा आहे. उबदार व दमट हवामान असलेल्या ठिकाणी ही मृदा तयार होते. म्हणूनच तुमच्या पण बघण्यात आले असेल की महाराष्ट्र पठारावर शेती करणाऱ्या प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कमी पावसावर चांगले उत्पादन देणारी पिके घेतली जातात. याचं कारण हेच सांगता येईल की कधी कधी पहा, 1 दिवस पाऊस पडतो आणि 8-8 दिवस पाऊसच नाही. तरीसुद्धा ही काळ्या मातीतील पिकं बहरलेली दिसून येतात. काळ्या मातीचा हा गुणधर्म हेच सांगतो की या जमिनीत ओलावा म्हणजेच पाणी टिकून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते. ही क्षमता मातीमध्ये असलेल्या बारीक कणांमुळे. कणांचा आकार खूप लहान असल्या कारणामुळे बारीक चिकणमातीपासून ही माती बनलेली असते. पण या मातीचा एक निगेटिव्ह पॉईंट बोलता येईल की समजा या मृदेमध्ये जास्त पाणी असल्यास किंवा अतिरिक्त जलसिंचन झाल्यावर माती खूप चिकट होते, ओली होते. नांगरणी चिखलात अडकल्याने शेत नांगरणे खूप कठीण होते. आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती मृदा स्वयंमशागत करणारी मृदा आहे? काळी मृदा ही स्वयंमशागत करते जमिनीची. ती कशी? तर कोरड्या हंगामात उन्हाळ्यात हा जो जमिनीचा ओलावा आहे त्याचे बाष्पीभवन होते. त्याने काय होते तर या मातीत उन्हाळ्यात भेगा पडतात. आतमधली जमिनीतील हवा खेळती राहते. नांगरणी करून जेवढं शेताला जास्त तापमान देऊ तेवढी त्याची मशागत आपोआप होते. अशी ही एकमेव काळी माती स्वयंमशागत करते. उन्हाळ्यात कोरड्या हवेत काळी मृदा भुसभुशीत होते आणि मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर या मृदेवरील भेगा नाहीशा होतात. ही सुपीक काळी मृदा पिकाला अत्यंत अनुकूल बनवते. यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला ते बघूया. जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रिय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची काय वाढवतात? याचं उत्तर येईल जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता. अंतर्गलम म्हणजे जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग आणि दर. आणि सच्छिद्रता म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे.
ए, बी, सी या मातीत असलेल्या चुनखडीच्या योग्य प्रमाणामुळे जमिनीची सुपीकता कमी होत नाही. ही चुनखडी काय आहे तर खनिजांचा एक प्रकार. यावरून असाही प्रश्न विचारला जाईल की या मातीमध्ये कोणत्या खनिजांचे प्रमाण जास्त आणि कोणते खनिजे कमी प्रमाणात सापडतात. खनिजांच्या अधिकताबद्दल बोलायला गेलो तर चुनखडी, लोह, ॲल्युमिनियम, मॅग्नीज आणि पोटॅशियमचे योग्य प्रमाण आपल्याला दिसून येते. आणि काळ्या मातीला रंग काळा कशामुळे आला आहे हे थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं. कमी कसली सापडून येते या मातीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस. मित्रांनो, काळ्या मातीतच नाही तर महाराष्ट्रात असणाऱ्या उरलेल्या मृदा प्रकारांमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या टाईपची खनिजे बघायला मिळते, ज्यामुळे पिकाला पोषक घटक मिळतात आणि नीट वाढ होण्यास मदत करतात. पण समजा असं जर कधी झालंच, कोणत्याही मातीत खनिजांची कमतरता सापडलीच, ज्यामुळे मातीची जमीन असंतुलित झाली तर काय होत असेल? तर ती जमीन अतिक्षारीय किंवा आम्लीय होऊ शकते. मग आता मला सांगा, ही आम्ल जमीन म्हणजे नक्की काय? सिंपल आहे. तुम्ही पीएच व्हॅल्यू किंवा पीएच स्केल ऐकले असेलच. जमिनीतील पीएच पातळीच्या संतुलनावर पिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. इथे मी थोडक्यात सांगते तुम्हाला. समोरील स्क्रीनवर पीएच स्केलमध्ये 0 ते 14 दरम्यान संख्या आहेत. इथे जो स्केलच्या मिडलला 7 संख्या आहे, ही न्यूट्रल व्हॅल्यू दाखवते. म्हणजे काय? ॲसिड पण नाही आणि बेस पण नाही. न्यूट्रल, नॉर्मल असते ही व्हॅल्यू. मग यामध्ये तुम्ही म्हणाल की जमीन चांगली कोणती म्हणायची किंवा पिकांच्या वाढीसाठी लागणारा पीएच कोणता चांगला म्हणायचा? तर ज्यावेळेस तुम्ही इथे 6.5 पीएच बघता आणि 7.5 पीएच व्हॅल्यू बघतात, तर हा जो काही रेंज आहे तो पिकांच्या वाढीसाठी चांगला आहे. राज्यसेवा पेपर 1 मध्ये पीएच वरती असा प्रश्न विचारला गेला आहे. 6.5 पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला काय म्हणतात? सामू म्हणजे काय तर पीएच. याचं उत्तर येईल आम्लधर्मी मृदा. जेव्हा जमिनीचा पीएच 6.5 पेक्षा जर समजा कमी झाला तर त्याला आम्लधर्मी जमीन असे म्हटले जाते. तेव्हा ॲसिडचं प्रमाण जास्त होते. म्हणजेच काय तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते आणि हायड्रोजनचं प्रमाण जास्त होते. त्यामुळे वनस्पतींची वाढ नीट होत नाही. आता प्रश्न हा आहे की आम्लयुक्त जमीन खराब झाली, जमिनीत सुधारणा कशी करायची? त्यावर उपाय म्हणजे आम्लधर्म जमिनीवर चुना लावणे. हा कृषी चुना पीएच पातळी वाढून मातीचे संतुलन बनवते. जेव्हा हा चुना मातीत विरघळतो, तेव्हा चुनामध्ये असलेले कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट जमिनीचा आंबटपणा कमी करतात. इतकं डिटेल बघितलंच आहे तर मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा की मॅग्नेशियम आधारित चुनाला डोलोमेटिक चुना म्हणतात आणि कॅल्शियम आधारित चुनाला कॅल्सिटिक चुना म्हणतात. आणि रिसेंटली राज्यसेवा 2024 पेपर 1 मध्ये या टॉपिकवरच प्रश्न आलेला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? म्हणजे काय तर मातीमध्ये जी ॲसिडिटी वाढते ती न्यूट्रलाइज करण्यासाठी कोणते केमिकल कंपाऊंड वापरतात? याचं उत्तर येईल चुन्याची निवळ. ऑप्शन बी लाईम वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणत्या खतांची कार्यक्षमता वाढते? उत्तर आहे पर्याय 2 स्फुरद. स्फुरद म्हणजे काय तर फॉस्फरस. मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास फॉस्फरस पुरवणाऱ्या खतांची कार्यक्षमता वाढते. शेवटचे 2 प्रश्न सोडूयात. हा प्रश्न आपण सुरुवातीला स्क्रीनवर बघितला आहे. मूळ खडक हा माती निर्मितीमध्ये रंग, पोत व पारगम्यता तयार करण्यास हातभार लावतात. वृक्ष, प्राणी यापासून पालापाचोळा, खत, ह्युमस तयार होण्याचा वेग समजतो. वातावरणावरून रूप पालटण्याचा म्हणजे वेदरिंग वेग ठरवता येतो. आणि काळ माती तयार करण्यास मातीची जाडी किंवा खोली तयार करण्यास हातभार लावतो. पर्याय क्रमांक 2 योग्य जोडी आहे. लास्ट प्रश्न अतिमहत्वाचा. मृदाशास्त्राची एक शाखा जी विशेष करून मृदा, तिची मूळ, वर्गीकरण आणि वर्णन याचा अभ्यास करते. त्यास खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी काय संबोधले जाते? ऑप्शन नंबर 3 माती प्रकार अभ्यास, ज्याला पेडॉलॉजी असे बोलले जाते. हाच प्रश्न जोडलावामध्ये पण विचारला गेलेला आहे. ऑप्शन सी मध्ये जर बघितलं पेडॉलॉजी. पेडॉलॉजी म्हणजे काय आपण इतक्यातच बघितले. मृदेची उत्पत्ती, सर्वेक्षण व वर्गीकरण. आणि ऑप्शन डी मध्ये मृदा म्हणजे काय तर ही पृथ्वीचा पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरण म्हणजे थर ज्यात वनस्पतींची वाढ होत असते. ऑप्शन ए मध्ये बघितलं पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी म्हणजे काय तर खडकाचे विज्ञान. आणि ऑप्शन बी मध्ये
इडॅफोलॉजी. इडॅफोलॉजी म्हणजे काय? तर उच्च वनस्पतीच्या दृष्टिकोनातून असणारी मृदा. या मृदेला आर्थिक महत्त्व पण जास्त आहे, कारण या मृदेमध्ये नगदी पिके जास्त घेतली जातात. म्हणून या मृदेला काळ्या कापसाची कसदार मृदा पण बोलले जाते. जसे की सूर्यफूल, ज्वारी, मका, ऊस, कडधान्य, भुईमूग, सोयाबीन अशी अनेक पिके या मृदेमध्ये घेतली जातात. मित्रांनो, अशी एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रीणमध्ये शेअर करा. असेच ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल.